केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सह्याद्रीवर बैठक आहे। अमित शहाच्या उपस्थितीमध्ये महायुती आणि भाजपच्या कोर कमिटीची बैठक होत असल्याची माहिती समोर येते। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती आहे। तर अमित शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत, पण त्याच्या आधी ते या ठिकाणी माहितीमधील नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती समोर येते। तेव्हाची ही लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांची सह्याद्रीवर बैठक सुरू आहे। इथं महायुतीचे नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता नेमकी काय खलबतं होतात, महायुतीचं नेमकं काय ठरतं याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान सह्याद्रीवरची बैठक सुरू आहे, सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी। त्याच्या समोरची ही दृश्य आपण बघू शकतो। ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा या ठिकाणी आलेला होता, तेव्हाची दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकताय। दरम्यान या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होत असेल याविषयी उत्सुकता आहे, कारण लोकसभेचा जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये भाजपची पिछेहाट राज्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आणि त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा काही महिन्यांवर काही दिवसांवर असताना अमित शहा हे जास्त मेहनत महाराष्ट्रामध्ये घेण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील विधानसभा जिंकण्यासाठी, बहुमत मिळवण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती काय असेल, महायुतीची रणनीती नेमकी काय असेल आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका महायुतीचा कसा असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता अमित शहा यांची ही बैठक सुरू आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, ते गणपतीचं दर्शन घेणार आहेत, पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये काही दिवसात काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे त्याविषयी चर्चा होणार नाही असं होऊ शकत नाही। तर आता ही जी बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये नेमकी काय चर्चा होतीये, कोणते मुद्दे उपस्थित केले जातात, काय अपडेट्स आहे या बैठकीचे? निश्चित स्वरा पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी जे आहे ते दोन्ही मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे। परंतु आता पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकांचा बिगुल जे आहे ते येत्या काही दिवसातच वाजणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीने जे आहे ते महायुती सरकारने जे आहे ते तयारी देखील आता सुरू केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे, तोच प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री आता थेट मुंबईमध्ये जे आहे ते पोहोचलेले आहेत। आज आणि उद्या अशा 2 दिवस जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये असणार आहेत। त्याचबरोबर आज महत्त्वाचं पाहिलं तर सह्याद्री अतिथीगृहावरती जे आहे ते एक बैठक पार पडत आहे आणि याच बैठकीमध्ये जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती अमित शहा यांची बैठक पार पडणार आहे। त्याचबरोबर बावनकुळे असतील किंवा तटकरे असतील हे देखील या बैठकीला उपस्थित जे आहे ते असणार आहेत। एकंदरीत जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला आहे, कशा प्रकारचा सोडवता येईल, कशा प्रकारचा तिढा एकंदरीत सोडवता येईल, कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार, कोणता उमेदवार कुठून लढणार, ह्या सर्व बैठका ज्या आहेत त्या याच ठिकाणी पार पडणार आहेत। त्याचबरोबर अनेक प्रश्नांना अनुसरून अमित शहा जे आहे आज ही बैठक घेत असल्याचं देखील बोललं जात आहे। फरा, निश्चितच शुभम, या बैठकीला सुरुवात झाली आहे का? कारण आपण गृहमंत्र्यांची गाडी या ठिकाणी पोहोचताना बघितली आहे। बैठकीला सुरुवात झालेली आहे का आणि सध्या कोणकोणते नेते या ठिकाणी पोहोचले? निश्चित फरा, काही मिनिटांपूर्वी जे आहे ते अमित शहा केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहामध्ये जे आहेत ते पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, ते देखील या बैठकीला जे आहेत ते उपस्थित आहेत। त्याचबरोबर पाहिलं तर बावनकुळे असतील, तटकरे असतील, त्याचबरोबर महायुतीमधील अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील या बैठकीमध्ये जे आहेत ते उपस्थित आहेत। फरा, निश्चितच शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या बैठकीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।